पाण्यासारखा पैसा म्हणेल तो दागिना कला केंद्र सुरू करण्यासाठी 8 लाख रुपये, बार्शी तालुक्यात 1.5 गुंठ्यांचा प्लॉट, 1.5 लाखांचा मोबाईल, भावाला महागडी बुलेट, शिवाय त्याला सुद्धा एक मोबाईल, तिच्या आईला सासुरे गावात बांधून दिलेलं घर, तिच्या नातेवाईकाच्या नावावर 3 एकर विकत घेतलेली शेती, हे सगळं प्रेमात आकंठ बुडालेला गोविंद बर्गे यांनी पूजाला दिलं होतं. मात्र पूजाचं या सगळ्यानं मन भरलं नाही. तिचा जीव अडकला होता तो गोविंद यांच्या गेवरा इथल्या बंगल्यात आणि 5 एकर जमिनीत. एखाद्या चित्रपटाला लाजवेल अशी गोष्ट आणि प्रेमाला लाजवेल असा व्यभिचार. सोलापूरमध्ये बीडच्या गेवराईमधील माजी उपसरपंचानं स्वतःला संपवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. आता या घटनेत गोविंद बर्गेच्या मेहुण्यानं आणि मित्रानं धक्कादायक खुलासे केले आहेत. त्यामुळे या घटनेला वेगळं वळण मिळण्याची शक्यता आहे. ते खुलासे नेमके काय आहेत, शिवाय पूजा पोलिसांच्या ताब्यात आहे, तिच्या चौकशीत नेमकं काय समोर येतंय, सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, तुम्ही पाहताय मराठी मंडळी. मी पूजाला माझ्या बायकोपेक्षा जास्त जीव लावलाय. कितीतरी पैसे दिले, सोनं नाणं घेऊन दिलंय. एवढं करून देखील ती शेतजमीन घेऊन दे किंवा बंगला नावावर कर, ते नाही केलं तर ती माझ्या विरोधात अत्याचाराचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देते आहे. मला खूप मानसिक त्रास देत आहे. मी खूप निराश झालेलो आहे. हे शब्द आहेत गोविंद बर्गे यांचे. स्वतःला संपवण्याच्या अगोदर गोविंद यांनी आपले मित्र चंद्रकांत शिंदे यांना हे बोलून दाखवलं होतं. पूजा त्यांच्याशी बोलत नाही म्हणून ते प्रचंड तणावात होते. पण याच तणावात ते किती मोठं पाऊल उचलतील याची चंद्रकांत शिंदे यांना कल्पनाही नव्हती. गोविंद यांनी पूजेच्या प्रेमात तिच्यावर पाण्यासारखा पैसा खर्च केला होता. पूजा गायकवाड हिच्या सोबत गोविंद बर्गे यांचे प्रेमसंबंध सुरू असताना गोविंद यांनी पूजाच्या नातेवाईकांच्या तसेच तिच्या फोनपेवर अनेकदा पैसे दिले होते. पूजाने स्वतःकरता महागडा मोबाईल व तिच्या भावासाठी देखील महागडा मोबाईल, बुलेट गाडी सुद्धा गोविंद यांच्याकडून घेतली होती. सासुरे येथील पूजाच्या आईचे असलेलं पत्र्याचं घर RCC बांधकाम करून आणि POP करून दिलं होतं. तिने तिची पारगाव येथील कला केंद्रात असलेल्या मावशीच्या नावानं मागील 5 महिन्यापूर्वी वैराग येथे 1.5 गुंठ्याचा प्लॉट देखील घेऊन घेतला होता. गोविंद बर्गे यांनी पूजाच्या नातेवाईकाच्या नावावर 3 एकर शेतजमीन देखील घेऊन दिली होती. पण इतकं सगळं देऊन सुद्धा पूजाचा हव्यास संपत नव्हता. शिवाय गोविंद यांचे मेहुणे लक्ष्मण चव्हाण यांच्या म्हणण्यानुसार माझे भाऊजी गोविंद यांनी गेवराईत मोठा बंगला बांधला होता. तो बंगला पूजा हिला गोविंद यांचे मित्र चंद्रकांत शिंदे यांच्या समक्ष दाखवला होता. गेवराईतील हा बंगला पूजाला खूप आवडला होता. पूजानं त्या बंगल्यात 2 दिवस मुक्काम केला होता. हा बंगला माझ्या नावानं करा असा तगादा पूजानं गोविंद यांच्याकडे लावला होता. परंतु गोविंद बर्गे यांनी तुला दुसरं घर घेऊन देतो, पण हा बंगला मी तुझ्या नावावर करू शकत नाही, कारण ते माझ्या पत्नीस व वडिलांना माहिती झाल्यास भावकीत माझी अब्रू जाईल असं सांगितलं होतं. तरी सुद्धा पूजा माझे भाऊजी गोविंद यांना बंगला नावावर करून देण्यासाठी तगादा लावत होती. याबाबत मला भाऊजी गोविंद यांनी फोनवर 1-2 वेळेस सांगितलं देखील होतं. पूजा गायकवाड हिने काही दिवसांपूर्वी गोविंद बर्गे यांना 15 सप्टेंबर पर्यंतची तारीख दिली होती. 15 सप्टेंबर रोजी माझा वाढदिवस आहे. त्यापूर्वी तुम्ही गेवरा येथील नवीन घर माझ्या नावावर करा किंवा सासुरे गावात माझ्या भावास 5 एकर शेती घेऊन द्या. ते दिलं तरच मी तुझ्याशी बोलणार आहे. असं केलं नाही तर मी तुमच्यावर अत्याचाराचा खोटा गुन्हा दाखल करेन, तुमची बदनामी करणार अशी धमकी दिली होती. दरम्यान स्वतःला संपवण्याच्या काही वेळ अगोदरच पारगाव येथील तुळजाभवानी कला केंद्रात गोविंद बर्गे ही पूजाला भेटण्यासाठी गेले. मॅनेजरला पूजाला भेटायचं असल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र पूजासोबत भेट होऊ शकत नसल्यानं त्यांनी शेवटी पूजाच्या मैत्रिणीला फोन केला. शेवटी तिथेही संपर्क झाला नाही. त्यामुळे ते पूजाच्या आईला भेटण्यासाठी थेट तिच्या घरी पोहोचले. मात्र पूजासोबत बोलणं होऊ शकत नसल्यानं शेवटी त्यांनी स्वतःला संपवून घेतलं. मराठवाड्यात कलेच्या नावाखाली लूटमारीचे अड्डे नवे नाहीत. विशेषतः धाराशिव, बीड आणि सोलापूर या भागात अशा कला केंद्रांची संख्या झपाट्यानं वाढली आहे. अशाच एका कला केंद्राच्या जाळ्यात अडकून बीडचे माजी सरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य उद्ध्वस्त करून घेतलं आणि नर्तकीच्या नादात स्वतःचा जीव घेतला. या मृत्यूला जबाबदार म्हणून पूजा गायकवाडला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. पण पूजा दिसायला जितकी भोळी दिसते त्यापेक्षा तिचं काम भयानक आहे. पूजा गायकवाड ही बार्शी तालुक्यातील पारगाव येथील असलेल्या एका कला केंद्रात नृत्य करते. अशा कला केंद्रामध्ये पैसेवाले, शौकीन लोकांची गर्दी असते. पार्ट्या, नाचगाणी आणि नर्तकीच्या अभिनयानं हौशे लोक खुश केले जातात. याच ठिकाणी गोविंद बर्गे यांची पूजाशी ओळख झाली आणि ते तिच्या प्रेमात पडले.
विशेष म्हणजे गोविंद बर्गे हे विवाहित असूनही ते वारंवार या कला केंद्रात जाऊन पूजावर पैसा खर्च करू लागले. फक्त पैसेच नाही तर त्यांनी तिला सोनं नाणं, तिच्या नातेवाईकांसाठी जमीन सुद्धा खरेदी करून दिली. पण जेव्हा पूजाने घर नावावर करण्याची मागणी केली तेव्हा त्यांच्यात वाद वाढत गेला आणि शेवटी हा वाद मृत्यूपर्यंत पोहोचला. पूजा सुरुवातीला धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील कुलस्वामिनी कला केंद्रात काम करत होती अशी माहिती देखील समोर आली आहे. हे कुलस्वामिनी कला केंद्र सुरुवातीपासूनच बेकायदेशीररित्या सुरू करण्यात आलं होतं आणि त्यामुळे या भागातील 15-20 गावकऱ्यांनी आंदोलन करून हे केंद्र बंद करण्याची मागणी अनेक वेळा केली होती. या कला केंद्रात दिवस रात्र नाचगाणी आणि पार्ट्या सुरू असत. एवढंच नव्हे तर इथे हाय प्रोफाईल अश्लील पार्ट्याही वारंवार आयोजित केल्या जात होत्या. या ठिकाणी कायमच गर्दी असे आणि मारामारीसारखे प्रकारही वारंवार घडत असत. धक्कादायक म्हणजे इथं आलेल्या काही ग्राहकांचे व्हिडिओ गुपचूप रेकॉर्ड करून नंतर त्यांच्याकडून पैसे उकळण्याचे प्रकारही समोर आले आहेत. कुलस्वामिनी केंद्रात सर्रासपणे ब्लॅकमेलिंग केलं जायचं आणि याचं बाळकडू पूजाला इथं मिळालं. प्रेमाच्या नावाखाली सुरू असलेल्या या लूटमारीच्या जाळ्यात कित्येकांचे संसार उद्ध्वस्त झालेले दिसतात. कला केंद्राच्या नावाखाली सुरू असलेले हे अड्डे समाजासाठी घातक आहेत हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय. या प्रकरणाचा पुढचा तपास पोलीस करत आहे. काय नवं समोर येतंय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र तुमचं या सगळ्या विषयावर, या सगळ्या प्रकरणावर काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच सविस्तर विश्लेषणाच्या व्हिडिओसाठी मराठी मंडळीवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.